साहेब नमस्कार. आपण आज अकोले तालुक्यात आहात. आपण आपल्या राजकीय कारकिर्दीत 10 वर्षामध्ये अकोले तालुक्यासाठी अनेक खूप काही योजना दिल्यात, खूप सारे निधी दिलेत. सध्या आपण सत्तेच्या बाहेर आहात तरी पण अकोल्याचे दौरा करताय आणि त्यात आता सध्या इलेक्शन पण आहे, आमदारकीचं इलेक्शन चालू आहे, विधानसभेचं इलेक्शन चालू आहे. आपणास काय वाटतं की आपला जो नगर तालुका आहे, तुमच्याकडे जो खासदारकीकडे तुमच्याकडे जी खासदारकी होती त्यामध्ये जे तालुके होते, तुम्हाला काय वाटतं काय सध्या वातावरण आहे त्या तालुक्यांमध्ये? या ठिकाणी नगर जिल्ह्यामध्ये मला असं वाटतं 1990 पासून या जिल्ह्यामध्ये काम करत असताना सर्व कार्यकर्त्यांनी माझ्यावर प्रेम केलं. 90 या ठिकाणी 95, 99, 2004, 2009 पर्यंत मी कर्जत जामखेडचा आमदार होतो आणि 2014, 2019 ते 2024 शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा खासदार म्हणून मी 3 निवडणुका लढवल्या. तिन्ही निवडणुकामध्ये ह्या शिर्डी लोकसभा मतदारसंघ आणि नगर जिल्ह्यामध्ये माझ्या ह्या ठिकाणी सर्वांनी मला मतदान केलेलं आहे, प्रेम दिलेलं आहे. माझ्यासारखा नौका आणि सामाजिक काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना बळ देण्याचं काम ह्या जिल्ह्याच्या जनतेने आणि कार्यकर्त्यांनी दिलेलं आहे. आत्ता मी 2024ला पराजय जरी झाला असेल तरी काही झिरोतून आम्हाला हिरो करण्याचं काम ह्या नगर जिल्ह्यातील सामाजिक काम करत असताना भविष्य काळामध्ये साखर सम्राटाला आम्ही नको होतो म्हणून या ठिकाणी आमचा पराजय झाला. परंतु त्या पराजयाला न खाता सामाजिक काम करून आम्ही जनतेचे काय अडचणी असतील त्या सोडवण्याचा प्रयत्न करू. आणि कोणी काही तांबडपट घेऊन येत नाही, पण सामाजिक काम करण्याचा वासा गेल्या अनेक वर्षापासून हर्षवर्धन साहेब असतील, आमचे प्रमोद महाजन साहेब असतील, अशा अनेक कार्यकर्त्यांच्या सहकार्याने आपण इथपर्यंत आलेलो आहे. आणि मला वाटते शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे माझे सर्व हितचिंतक असतील, कार्यकर्ते असतील, मतदार असतील, काही आमचे विरोधक जरी असतील तरी आता आमचा पराजय जरी झाला असेल तरी त्या मनामध्ये हळहळ आहे. परंतु हळहळ जरी असेल तरी भविष्य काळामध्ये 23 नंतर ज्यावेळेस राज्य शासनाच्या निवडणुका होती, 20ला मतदान आणि 23ला मतमोजणी झाल्यानंतर पुन्हा ह्या मतदारसंघामध्ये आपण सामाजिक काम म्हणून या ठिकाणी काम सुखादुःखामध्ये आम्हाला सतत 10 वर्ष त्यांनी मदत केली. त्यांना त्यांच्या सुखादुःखामध्ये सामील होऊन सामाजिक काम करून लोकांची कशी उन्नती करता येईल एवढं काम भविष्य काळात करणार आहे. धन्यवाद. साहेब, अकोले तालुक्यामध्ये तुम्हाला मानणारा खूप मोठा वर्ग आहे, तुमचे कार्यकर्ते पण खूप आहेत की जे तुमच्या मनापासून खूप प्रेम करतात. तर आता जी निवडणूक आहे तुम्ही त्यांना काय संदेश देऊ इच्छिता ह्या निमित्ताने? ह्या ठिकाणी महायुतीचा उमेदवार आहे आणि मतदार मला वाटते अकोला तालुक्याचे शुद्ध माणूस बघून मतदान करतील. आणि मला या ठिकाणी मी माझी खासदार म्हणून सर्वांना विनंती करेन, चांगल्या उमेदवार आणि महायुतीच्या उमेदवारांना मतदान करा ही रिक्वेस्ट आहे. साहेब, शेवटचा प्रश्न. दराडे साहेब तुमचे नेहमीच खंदे समर्थक आहेत आणि नेहमी तुमच्यासोबत आहेत. आता त्यांची ह्या अकोले तालुक्याच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये खूप महत्त्वाची भूमिका आहे. तुम्ही ह्या निमित्ताने त्यांना काय मार्गदर्शन किंवा सूचना करू इच्छिता? बाजीराव सारखा कार्यकर्ता सामाजिक काम करणारा कार्यकर्ता आहे, जनतेतून काम करणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळे त्यांना बळ देण्यात आणि त्यांच्या माझं सहकारी म्हणून मी बाजीराव बरोबर राहणार आहे. आणि बाजीरावला ह्या मतदारसंघाची सर्वसाधारण जनतेची सहानुभूती आणि काम करण्याची आवड असल्यामुळे सामाजिक बांधिलकी म्हणून त्यांना माझ्या शुभेच्छा आहे.